Okay, we'll start in few minutes. Okay, so काल आपण हा प्रोजेक्ट बघितला होता. So let me run this once. So, let's run this. Okay, so just a second. Let me share the screen with you. सो इथे बघा आता काय दिसतंय आपला जो जिओ आहे इट इज रनिंग परफेक्टली. ठीक आहे. सो आता याचं दोन कामं बाकी. फर्स्ट इज ब्युटिफिकेशन आणि सेकंड इज जर खूप सारे विजेट असतील एंट्री विजेट. So in that case, how to what I can say check की आपण जे विजिट स्क्रीनवर दिसत आहे ते कोणत्या लेबलच्या समोर आहेत हे जर बघायचं असेल. सो इन दॅट केस सो we'll going to see that how to check those. आता फर्स्ट काय फर्स्ट वी हॅव टू डू द लिटिल बिट ऑफ ब्युटिफिकेशन. ओके, सो वी हॅव टू प्रोव्हाइड द प्रॉपर पॅडिंग. आता याच्यामध्ये आपले जे पण नंबर्स आहेत ते खूप मोठे नाही आहेत. सो दिस साइज ऑफ what I can say, this length of entry widget is quite sufficient. ओके, याच्यात चेंज करायची गरज नाही. बट वी हॅव टू इन्क्रीज द फॉन्ट. ओके, वी हॅव टू इन्क्रीज द प्रॉपर पॅडिंग. आणि त्याच्यानंतर वी आर गोइंग टू do some colorings and all that. And after that, our project will be ready. So let's jump back to the PyCharm. So first, let's stop this code. Okay. ठीक आहे. सो आता काय करूया पहिले लेट्स स्टार्ट विथ द लेबल. एक लेबल ट्राय करूया आणि त्याच्या समोरचं एंट्री विजिट ट्राय करूया म्हणजे आपल्याला आयडिया येईल का आपण कुठे काय अप्लाय करतोय.
So first, let's put font over here. So आपण last time कॅलिब्री फॉन्ट यूज केला होता. सो आपण जरा चांगला फॉन्ट बघूया. फॉन्ट बघण्यासाठी यू कॅन यूज द पॉवर पॉइंट और वर्ड. दॅट इज क्वाईट गुड. सो तिथे मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करून ठेवलंय. ओके. सो इथे आय एम टायपिंग हॅलो. ओके. लेट्स चेंज इट्स फॉन्ट्स. लेट्स प्ले विथ इट्स फॉन्ट. तर काय कसं शो होत आहे ते इथे आपल्याला आयडिया येऊन जाईल. सो दिस इज ओके. सो दिस इज सिंपल कॅलिब्री फॉन्ट. दिस इज टाइम्स न्यू रोमन. ओके. थोडासा युजर फ्रेंडली होईल. आता अडोब गॉथिक हा पण एक छान ऑप्शन आहे. एरियल ब्लॅक इज देअर. एरियल आपण ऑलरेडी लास्ट टाइम यूज केला आहे. सो बॅन श्रिफ्ट सेमी कंडेन्स्ड. आता हा अवेलेबल आहे की नाही आपल्याला बघावं लागेल. ओके. सो हे दोन्ही तिन्ही थोडे छान यूज मध्ये दिसत आहे. सो फॉन्ट कसा असला पाहिजे की वर्ड शुड गेट आयडेंटिफाईड इझिली. सो आपण हा ट्राय करूया. हा एक हा. इट इज एस्केडिया मोनो म्हणून हा फॉन्ट आहे. लेट्स कॉपी दिस. ओके. लेट्स जम्प बॅक टू द पायचान. आता हा फॉन्ट असेलच अवेलेबल असं नाहीये. ओके. सो वी आर जस्ट ट्राईंग अवर लक की असावा तो. आपल्याकडे लिस्टसाठी पण ऑप्शन आहे. आपण लास्ट टाइम बघितलं होतं फॉन्टची लिस्ट कशी चेक करायची. सो आय एम प्रिंटिंग द फॉन्ट ओव्हर हिअर. राईट नाव आय डोंट नो वेदर दॅट फॉन्ट इज अवेलेबल और नॉट. ओके. आणि आपण 16 ठेवूया. आणि लेट्स मेक द लेबल बोल्ड. ओके. लेबल बोल्डच छान दिसतं त्याच्यामध्ये. आता हे झालंय एका युअर एक्सपिरियन्स लेबल. ओके. आता एक्सपिरियन्सच्या एंट्रीसाठी करूया जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की खरंच वी आर वेदर वी आर गेटिंग द प्रॉपर आय कॅन से त्याचा जो विजेट आहे त्याच्या समोरचाच विजेट त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे की नाही. ओके. सो हिअर व्हॉट वी कॅन डू वी कॅन एडिट द फॉन्ट फर्स्ट. फॉन्ट. सो स्टाईल इथे आपण एरियल ठेवूया जेणेकरून आता जर वरचा जो फॉन्ट असेल तो अवेलेबल नसेल इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज एरियल. ओके. नंतर वाटलं तर आपण चेंज करू शकतो 16. बॅकग्राऊंड कलर. सो बॅकग्राऊंड कलर साठी अगेन लेट्स गो टू द ब्राउझर आणि लेट्स चेक whether we are having any good color. त्यावेळेस आपण ग्रे मध्येच थोडा शेड घेऊया प्रॉपर. So we are going to take this lighter shade. Let's copy this. Okay, आता आपण फॉन्ट साठी कलर बघतोय. ओके. वी आर रायटिंग फॉर बॅकग्राऊंड. सो ठीक आहे. बॅकग्राऊंड साठी दिस इज क्वाईट गुड. नो प्रॉब्लेम. सो दिस इज बॅकग्राऊंड. ओके. फोरग्राऊंड साठी आपण ब्लॅक प्रेफर करूया बिकॉज त्याच्याने आपलं जे पण डेटा आहे तो एकदम क्लिअर विजिबल होतो. ब्लॅक. ओके. सो फोरग्राऊंड इज देअर. ओके. सो ठीक आहे. आता एवढा पार्ट आपला झालेला आहे. सो याच्या आधी आपण पॅडिंग प्रोव्हाइड करूया फॉर द लेबल फर्स्ट. पॅड वाय मीन्स वर्टिकल padding, so it will should be 10 and pad x be 5. Let's put 5.
Same what we are going to do, we are going to do with the entry widget. ओके, आता याला आपण एकदा रन करून बघूया. ओके, सो लेट्स रन दिस. ओके, बघा ना, दिस widget इज लुकिंग क्वाईट व्हॉट आय कॅन से इम्प्रेसिव्ह. ओके, सो आपण यालाच कंटिन्यू करूया आणि याच्यामधला जो डेटा आहे तो पण आपल्याला एकदम छान फॉन्ट मध्ये शो होतोय. सो देर इज नो इश्यू ॲट ऑल. आपण त्याला नंतर बघूया एखादा दुसरा फॉन्ट मिळतोय का, आणि हा फॉन्ट अवेलेबल आहे. सो दॅट्स वाय वी आर नॉट गेटिंग एनी व्हॉट आय कॅन से वॉर्निंग्स. ओके, सो आपण सगळ्यांना हेच आउट करूया आता. लेट्स कॉपी दिस. एंट्री विजिटचं काम झालंय. सो आफ्टर दिस याला पण तुम्ही बॅकग्राऊंड कलर्स आणि फोरग्राऊंड कलर्स प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. एक विजेट प्रॉपर बनवून घ्यायचा, मग त्याचाच डेटा तुम्ही यू कॅन कॉपी पेस्ट लेटर ऑन. ओके, सो फार झालंय. ठीक आहे, लेट्स सी हाऊ इट लुक्स. ओके, इट इज लुकिंग क्वाईट नाईस. ओके, ठीक आहे, इथं तर काही इश्यू वाटत नाही आता. आता काय करायचंय, वी हॅव टू इन्क्रीज द साईज ऑफ द बटन्स. ओके, त्याला आपल्याला आतून सुद्धा पॅडिंग द्यायची आहे. ओके, आणि बाहेरून सुद्धा थोडी पॅडिंग प्रोव्हाइड करावी लागेल. ओके, सो आय एम गोइंग टू प्रेफर अगेन हॉरिझॉन्टल पॅडिंग ॲज 5, आणि वर्टिकल जी आहे ती ॲज इट इज ठेवूया आपण. ओके, याच्यामध्ये तुम्ही व्हाईट ठेवला तरी चालेल. हे जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला ग्रेश नकोय, सो यू कॅन यूज द व्हाईट. ओके, आणि इथे आपण याला थोडस रेड कलर मध्ये करून बघूया एजला, बॅकग्राऊंड वगैरे. ठीक आहे, एंड मध्ये. सो लेट्स फोकस ऑन द बटन्स नाव. So let's stop this code. हे दोन्ही झाले. ठीक आहे, पॅडिंग इज ओके. सो लेट्स गो फॉर द बटन्स. सॅलरी लेबलला पण आपण सेम प्रोव्हाइड करूया पॅडिंग. ओके, आता इथे एंट्री विजिट फॉन्ट इज ओके. सो नंतर आपल्याला काय करायचं, वी हॅव टू प्रोव्हाइड द बटन फॉन्ट. सो बटन फॉन्ट सोबत आपण त्याला बॅकग्राऊंड कलर प्रोव्हाइड करणार आहे. So we are going to copy this. तो बॅकग्राऊंड साठी आपण सगळ्या बटनला थोडे वेगवेगळे कलर्स देऊया.
प्रेडिक्ट. ठीक आहे, आपल्याला आता काय करायचं, सगळ्या बटन्सचे आपण बॅकग्राऊंड आहे ते थोडे चेंज करूया लेटर ऑन. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट सी हाऊ इट लुक्स आफ्टर रनिंग. आणि एका लेबलचा पण इश्यू एक्सपिरियन्स. ओके, सॅलरी लेबल. सॅलरी लेबल आहे त्याला आपण, ठीक आहे, याला फॉन्ट वगैरे दिले आपण, पॅडिंग पण प्रोव्हाइड केली, सो इट विल लुक बिगर, नो प्रॉब्लेम. लेट्स रन दिस वन्स. ओके, सो आता बटन्स पण ओके दिसत आहे, पण आपल्याला काय करायचं, याचा इंटरनल साईज पण याला इन्क्रीज करता आला पाहिजे. ओके, सो ठीक आहे, बघूया त्याला आपल्याला काय करता येईल. इंटरनल पॅडिंग प्रोव्हाइड करूया, लेट्स पुट सम कलर्स इन दिस. आणि याचा फॉन्ट आपण थोडा काय म्हणतात डिफरंट घेऊन बघूया. ओके, सो लेट्स गेट बॅक टू द कोड. बटन साठी आपण थोडस साईज इन्क्रीज करूया. साईज इन्क्रीज करण्यासाठी बटनची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये पॅडिंग द्यायची गरज असते. सो आपण हीच पॅडिंग यूज करूया इनसाइड द बॉडी. आता प्रत्येक बटन साठी आपण थोडा प्रॉपर कलर सिलेक्शन करूया. सो लेट्स गेट बॅक टू द ब्राउझर. आता मला थोडे पेस्टल शेड्स मध्ये कलर हवे, सो लेट्स चेक. आपण काय करू इथे टाकताना, घेतानाच आपण इथे पेस्टल शेड्स सांगायचे. ओके, याच्यामध्ये थोडे व्हायब्रंट कलर आहे, सो आपण हे यूज करूया. सो लेट्स कॉपी दिस फर्स्ट वन. ओके, तर मी थोडा रॅन्डम प्रोव्हाइड करत आहे. प्रेडिक्ट बटन साठी मी पिंक प्रोव्हाइड करतो इथे. दिस ग्रीन. ओके, आय एम स्किपिंग दिस येल्लो, कारण की तो खूपच जास्त असा ब्राईट आहे. त्याच्या जागी दुसरा काहीतरी यूज. ठीक आहे, हा वाला घेऊ आपण ऑरेंज. हा खूप डार्क आहे. ओके, दिस विल बी लिटिल बिट फाईन. तर इथे मी काय केले, नवीन कलर कोड्स पुट केले प्रत्येक बटनसाठी डिफरंट. ओके, पण पॅडिंग पण प्रोव्हाइड केली त्याला. सो लेट्स चेक वन्स की रन होताना कसे शो होते. ओके, सो इट इज लुकिंग क्वाईट गुड. आता काय करूया, आपलं जो प्रेडिक्शनची लाईन आहे आपली, तिला थोडस आपण मोठं करणार आहे. जे खालचं प्रेडिक्शन दिसतंय, आपण अजून प्रेडिक्शन चा कोड केलेला नाहीये. ठीक आहे, आपण ग्राफचे केले, प्रेडिक्शनचा अजून केला नाही का, कारण की आपल्याला प्रत्येकाकडून डेटा रीड करायचा आहे, मग तो ग्राफ मध्ये पुट करायचा, आपलं प्रेडिक्शन मॉडेलला द्यायचं आहे आणि प्रेडिक्शन करायचं. सो सो फार ठीक आहे, आपलं जे पण कलर्स वगैरे आहे दे आर गुड. ठीक आहे, फक्त याला आपण थोडंसं अजून ब्युटिफिकेशन प्रोव्हाइड करूया. याला काहीतरी हायलाइटिंग कलर येल्लो वगैरे देऊया. आणि याचा जो मेन कलर आहे तो थोडासा ब्लूइश ठेवूया.
Let's jump back to the code. तो जे सॅलरी लेबल आहे प्रेडिक्शन, ओके, त्याला आपण इथे टेक्स्ट डायरेक्ट प्रोव्हाइड केलाय. So आपल्याला इथे नाही घ्यायचा आहे तो. हिअर वी हॅव टू यूज दॅट. आणि त्याची जी पण ग्रिड पार्ट आहे दॅट ऑल्सो बिलॉंग्स टू दिस फंक्शन. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू डू द प्रेडिक्शन ऑफ द व्हॉट आय कॅन से, कालचं जे पण आपण कोड केला होता त्याचं प्रेडिक्शन आपल्याला करायचं आहे. सॅलरी, ओके, आता आपण इथे काय केलंय, वी हॅव वर्क अप टिल द ट्रेनिंग ऑफ द मॉडेल. सो तो पार्ट आपला सक्सेसफुली कम्प्लिटेड आहे. ठीक आहे, आता तर रिमेनिंग काय आहे याच्यामध्ये, आपल्याला याच्याकडून प्रिडिक्शन घ्यायचं आहे. सो लेट्स सी हाऊ वी कॅन डू दॅट. सो कन्सोल थ्रू डेटा रीड कसा करायचा त्याचा कोड एकदा लिहून घेऊया, आणि त्याच्यानंतर वी आर गोइंग टू कन्वर्ट इट इन टू द विजेट्स पार्ट. ठीक आहे, आणि तो कोड कुठे असणार आहे, दॅट शुड बी हिअर. ओके, सॅलरी प्रेडिक्शन. आता आपण व्हेरिएबल्स घेऊन टाकूया. फर्स्ट इज एक्सपिरियन्स. आपल्याला किती व्हेरिएबल्स लागतील, सो आपली जी फाईल आहे ती फाईल ओपन करून बघूया आपण. फाईल नेम इज एम्प्लॉय सॅलरीज. सो आपल्याला एवढे सगळे टेबल्स कॉलम्स नाव आहेत तेवढे आपल्याला व्हेरिएबल्स लागणार आहेत. लेट्स कमेंट कमेंट ओव्हर हिअर. आता आपल्याला काय लागेल, एक एक्सपिरियन्स. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लागेल एज्युकेशन, सो EDU. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन, CR. त्याच्यानंतर प्रोजेक्ट हँडल्ड, सो प्रो. त्याच्यानंतर लास्ट इज एज. एजला एजेस देऊ आपण. ओके, एवढा सगळा डेटा आपल्याला काय करायचं, घ्यायचं आहे. पण आपण आतापर्यंत काय करत होतो, इथे इंट मध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं, इनपुट घ्यायचंय, इनपुट एंटर द एक्सपिरियन्स. सो हा पार्ट आपला आता लेबल करतोय, हे जे मेसेज दाखवायचं हा काम लेबल करतोय. आपल्याला काय करायचं आता, की डेटा घ्यायचा आहे, पण कोणाकडून घ्यायचं, या केसमध्ये वी हॅव टू टेक द डेटा फ्रॉम द एंट्री विजिट. आपल्याला डेटा घेताना वी हॅव टू टेक दॅट डेटा फ्रॉम द एंट्री विजिट. येस. सो आता आपले एंट्री विजिट्स, ओके, वी आर गोइंग टू कॉपी ऑल दिस एस, ऑल दीज एंट्री विजिट्स. ठीक, सगळ्या एंट्री विजिटचे नाव आपण घेतले. आता इथे काय कॉल करणार आहे आपण, सो हिअर वी आर गोइंग टू कॉल डॉट गेट. ठीक आहे, तर सगळ्यांना आपण काय करणार आहे ते पी. ओके, सो आता या सगळ्या व्हेरिएबल्स मध्ये जे पण आपण एंट्री विजिट मध्ये डेटा पुट करणार आहे तो सगळा आपल्याला इथे शो होईल. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू क्रिएट अ न्यू डेटा. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं, तर हा डेटा पास करायचा आहे, म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये, सो डेटा फ्रेमच्या फॉर्म मध्ये. सो वी हॅव टू क्रिएट द डेटा फ्रेम. सो न्यू डेटा इज इक्वल टू 3D.
आता आपल्याला हे वरचे नावं ऍज इट इज लागतील. ठीक आहे. सो हिअर फर्स्ट डेटा फ्रेम. इथे आपण पास करणार आहे EXP. Here let's pass education edu, and for certifications CER. प्रोजेक्ट हँडलला आपण काय दिलंय प्रो. की आपण एक विजिट विसरलं वाटतं. स्कोर. एंट्री डॉट गेट. ओके ठीक आहे. आपल्याला काय करावं लागेल आता, हे बघा इथे रेड मार्क्स का बरं दिसत आहे, कारण की आपण काय केलेलं नाहीये, खाली डिक्लेरेशन केलेले आहेत. आपल्याला हे फंक्शन कदाचित खाली घेऊन जावं लागेल. लेट्स सी दॅट लेटर ऑन. ओके, परफॉर्मन्स साठी काय इथे PER, लास्ट इज युअर एज. So for age, it is age only. तर ठीक आहे, एवढा पार्ट तर झाला आहे. सो लेट्स डू द प्रेडिक्शन. प्रेडिक्शन साठी काय आपल्याला, सो प्रेडिक्टेड सॅलरी इज इक्वल टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट. मॉडेलला नाव मॉडेलच दिलं आहे का बघूया. सो येस, मॉडेलला आपण मॉडेल नाव प्रोव्हाइड केलेलं आहे. सो न्यू डेटा इंडेक्स, सो 0th इंडेक्स. आणि इथे काय करायचं आपल्याला, सो वी हॅव टू कॉल द लेबल.
रुपीजचा आपण सिम्बॉल घेऊया. आता तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन सिम्बॉल कसा घ्यायचा रुपीजचा. सो लेट्स पेस्ट इट हिअर. रुपीज. आणि इथे काय राहिलं आपल्याला, प्रेडिक्टेड सॅलरी. ओके. आणि तुम्हाला डेसिमल पॉईंट नंतर दोनच डिजिट दाखवायचे असतील तर त्याच्यासाठी एक ऑप्शन दाखवला होता मी तुम्हाला, काय यू कॅन डू द राऊंड ऑफ, किंवा तुम्ही याला असं यूज करू शकता, .2f. डॉट म्हणजे काय तुमचा डेसिमल, 2f म्हणजे काय डेसिमल नंतरचे दोन डिजिट्स तुमचे शो झाले पाहिजे. दिस इज अ क्वाईट शॉर्टकट थिंग. पण तुम्ही राऊंड मेथड रेफर करू शकता. आता मला इथे ना हा फॉन्ट नको आहे. आय वॉन्ट अ डिफरंट फॉन्ट फॉर दॅट. back to the word. So here, let's put one next again. Hello. So एक जे माझा फेवरेट फॉन्ट आहे कॉमिक. ओके. सो आपण थोडासा कॉमिक सेन्स यूज करून बघूया. ओके, हा थोडासा सा फंकी दिसतो, थोडासा कॉमिक स्टाईल मध्ये. ओके. सो लेट्स यूज दिस. कॉपी करूया. आता हा फॉन्ट अवेलेबल आहे की नाही आय डोंट नो. सो तरी आपण एकदा टाकून बघूया, कॉमिक्स अँड MS. आणि याला थोडंसं 18 करूया. आणि याला एक बॅकग्राऊंड कलर देऊ आपण, बीजी. की हा शेड ऑलरेडी आपण यूज करून झालाय. तर लास्ट शेड आपण घेऊया थोडा. फिर बीजी इज हेक्स. ओके. सो फोरग्राउंड कलर साठी आपण इथे कॉमा FG इज इक्वल टू, त्याला थोडासा ब्लू शेड देऊया आपण, छान डार्कर ब्लू शेड. ओके, तो हा चालू आहे. सो डन. एकदम काढून टाक. लेट्स पेस्ट इट हिअर. ओके, डन. ओके. सो लेट्स रन दिस नाउ. चेक आपण बटन्सच्या आतमध्ये पॅडिंग दिली का. येस, आपण बटनच्या मध्ये पण पॅडिंग दिली आहे. ठीक आहे. ओके. आता लेट्स रन दिस. आता प्रेडिक्शन आपल्याला खाली दिसायला पाहिजे याच्यामध्ये. सो नंबर ऑफ इयर ऑफ एक्सपिरियन्स इज सपोज 10. त्यानंतर एज्युकेशन लेवल 1, सर्टिफिकेशन 5, प्रोजेक्ट हँडल 10, नंबर परफॉर्मन्स स्कोर इज सपोज 7, आणि एज इज 45. ठीक आहे. So predict salary. So your predicted salary is rupees this. ओके. सो या वेळेने तुम्ही पूर्ण प्रोजेक्ट बनवू शकता. ठीक आहे. मग आता आपण जर याच्यावर
क्लिक केलं, ते आर गोइंग टू गेट द ग्राफ. इथे तुम्हाला ग्राफ भेटू शकतो. ठीक आहे, तिन्ही ग्राफ्स अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये एक ना प्रॉब्लेम आहे छोटासा. आता त्याची मी फक्त तुम्हाला हिंट देतो. एज्युकेशन वर्सेस सॅलरीचं परत क्लिक केलं तर बघा इथे परत परत तेच नाव येत जातील. येस, म्हणजे काय होतं, लेअर बाय लेअर गोष्टी ऍड होत चालल्या. ठीक आहे. सो हे एकदाच एक्झिक्यूट क्लिक केलं तर ते एकदाच एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक व्हेरिएबल घ्यायचा, त्याच्यामध्ये इनिशियली 0 स्टोअर करायचं. जेव्हा तुम्ही बटन क्लिक करता त्याला 1 करून टाकायचं. पुढच्या वेळेस जेव्हा पण एक्झिक्युशन होणार तो चेक करायचा. जर त्याच्यात 0 व्हॅल्यू असेल तरच हे एक्झिक्यूट होईल, नाही तर ऑलरेडी ते एक्झिक्यूट झालेलं आहे. ओके, परत एक्झिक्यूट करायचं नाही. सो दिस इज द वे यू कॅन सिम्पली डिझाईन अ जीआय. याला तुम्ही अजून मोठं करू शकता. त्यात तुम्ही काय करू शकता, बेसिकली इथे खाली फोटो वगैरे टाकू शकता तुमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड, जसं एखाद्या वेबसाईटचं बॅनर वगैरे असतं एक्झॅक्ट. ठीक आहे. ओके, आता प्रोजेक्ट समजला आहे का कम्प्लिटली? यस, नो सांगा काहीतरी. येस, प्रोजेक्ट समजला आहे का? हो, नाही. ओके, आता मी काय करतो तुम्हाला, सिमिलर एक डेटा सेट तुम्हाला शेअर करतो ऑन ग्रुप. हा कोड पण तुम्हाला मी शेअर करतो लगेच. प्लस तुम्हाला मी अजून एक डेटा सेट शेअर करतो. ओके, जे मॉडेल यूज करायचं ते लिनियर प्रेडिक्शनच करायचं आपल्याला. ओके, लिनियर रिग्रेशन मॉडेल. ओके. सो त्या प्रोजेक्ट असाच्या असा बनवायचा. फक्त स्वतःचे काहीतरी त्याच्यात गोष्टी स्वतः ऍड करायच्या. जसं आता इथे बघा, इथे या गोष्टी ना ऑलरेडी सेव्हडच आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पुढच्याला जर काही टाकायचं असेल त्याला हे मॅन्युअली डिलीट करावं लागेल. तर इथे एक बटन द्यायचं क्लिअर साठी. ओके, मी तुम्हाला पहिलं प्रोजेक्ट देतो आणि मग देन वी आर गोइंग टू सी व्हॉट यू हॅव टू प्रोव्हाइड. जस्ट अ सेकंड, लेट्स स्टॉप दिस.
बघा मी तुम्हाला व्हॉट्सअप लोड होतं तोपर्यंत मी तुम्हाला याचं वर्किंग सांगून देतो. पहिले काय आहे तुमचं एज. ओके. दुसरं आहे बॉडी मास इंडेक्स. आता बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय, तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग तुमचं वेट सेफ आहे का. ओके. हा रेशो असतो एक. ओके. जेवढा कमी रेशो असेल तेवढं बेटर असतं ऍक्च्युली. त्याच्यानंतर एक्सरसाइज आवर्स, की तुम्ही डेली किती आवर एक्सरसाइज करता आहे. आता इथे लक्षात द्यायचं हे आहे फ्लोट मध्ये. एंट्री विजेट मधून डेटा घेताना इंटिजरच्या ऐवजी ते फ्लोट मध्ये कन्व्हर्जन करायचं. स्मोकर आहे की नाही. ओके. सो होप सो तुमच्यापैकी सगळ्यांमध्ये असं 0-0 असेल. 0 म्हणजे काय फॉल्स, 1 म्हणजे ट्रू. येस. क्रॉनिक कंडिशन म्हणजे काय, कोणते आजार वगैरे आहेत एकदम डेडली तर किती आहेत. 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. ओके. त्यानंतर स्ट्रेस लेवल. आता स्ट्रेस लेवल काय असेल 0 to 10 मध्ये. ओके. 0 to 10 मध्ये असेल तुमची स्ट्रेस लेवल. ओके. 10 पैकी स्ट्रेसची लेवल सांगायची आणि रिकव्हरी डेज किती दिवस लागतात तुम्हाला, 10, 15, 25. ओके. हा डेटा घ्यायचा आहे. याच्यापैकी कोणत्याही 3 कॉलमसाठी बटन करायचे. ठीक आहे. सो पहिले मला तुम्हाला कोड शेअर करून देतो मी फर्स्ट. ओके. आता ही CSV मी तुम्हाला शेअर केली आहे. ठीक आहे. त्यानंतर शेअर कोड ऑल्सो. हा आधीचा कोड आणि ही त्याची आधीची CSV कुठे सॅलरी. ओके. सो आता तुम्हाला जे पेशंट रिकव्हरी CSV पाठवली. ओके. ती ही आहे, त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं. ठीक आहे. सो हे दोन तर काही कामाचे नाही. ठीक आहे. आता GUI कसं बनवायचं ते सांगतो तुम्हाला. ओके. आता GUI मध्ये काय काय असणार आहे. सो GUI मध्ये तुमची एक मेन स्क्रीन असणार आहे. ओके. याच्यामध्ये परत तुमचे काय लेबल्स असतील. ओके. सो फर्स्ट लेबल इज युअर एज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट इज BMI, दॅट इज बॉडी मास इंडेक्स. ओके. त्याच्यानंतर इज एक्सरसाइज आवर्स. ओके. येस. त्याच्यानंतर आता GUI प्रत्येकाचा डिफरंट असला पाहिजे. नंबर ऑफ रोज कॉलम्स तुमच्या मनाने घ्यायचे. फक्त मी एक एक्झाम्पल वरून सांगतो. आता स्मोकर आहे त्याला तुम्ही रेड कलर देऊ शकता. ओके. याला तुम्ही रेड कलर मध्ये देऊ शकता. नेक्स्ट, काही क्रॉनिक कंडिशन असेल तर हे पण थोडस काय म्हणतात. क्रॉनिक कंडिशन म्हणजे काय, एखादा डेडली डिझीज वगैरे आहे का. ओके. त्याचं मिनिंग समजून तुम्ही याला काय करू शकता, नाव चांगलं देऊ शकता. आता क्रॉनिक कंडिशन हा शब्द पेशंटला नाही समजायसारखा इझी. ओके. सो तुम्ही काहीतरी असं डिसीज वगैरे असं नाव देऊ शकता त्याला. त्यानंतर आहे स्ट्रेस. ओके. हा काय लेवल. ठीक आहे. 1 to 10 मध्ये. ठीक आहे. प्रॉपर मेन्शन करायचं आणि लास्ट इज रिकव्हरी डेज. सो आता इथे पुढे जागा नाहीये. सो मी ते रिकव्हरी डेज इथेच टाकतो मी. आता हे काय, तुम्ही कधी रिकव्हर होणार आहे किंवा कधी रिकव्हर झाले तर ते आहे. तर मग हा थोडासा ग्रीनिश कलर मध्ये द्यायचा, कारण की चांगली गोष्ट रिकव्हर झालेली. त्यानंतर अगेन व्हॉट यू हॅव सिम्पली तुमचे विजेट्स. ओके.
ओके, थोडी ऍडजस्टमेंट करायची इथे. ओके. आता मी इथे फक्त एक्झाम्पल मध्ये सरकवून घेतलंय. तुम्हाला जसं सुटेबल असेल तसं प्रॉपर दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर यू शुड हॅव द बटन्स. ओके, आता बटन्स पण आपण 4-5 बटन्स पुट करायचे. कलर तुमच्या अकॉर्डिंग प्रोव्हाइड करा. आता तुम्हाला कळलंय की कोणते शेड्स घ्यायचे, कसे घ्यायचे, ते चांगले दिसायला पाहिजे. ओके. आता इथे बटन पहिलं कसलं आहे, सपोज फर्स्ट इज प्रेडिक्शन. ओके. येस. आता याच्यात प्रेडिक्शन काय काय करू शकतात, की रिकव्हरीला डेज किती आहे. ओके. प्रेडिक्ट. आता एवढं मोठं नाव नाही द्यायचं, ते तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी मोठं पूर्ण लिहितोय. प्रेडिक्ट रिकव्हरी डेज म्हणजे कोणता डिसीज झाला तर किती डेज, ते तुमच्या हेल्थ कंडिशनच्या अकॉर्डिंग किती टाइमात तुम्ही रिकव्हर झाले पाहिजे. दॅट इज गोइंग टू बी शोन इन दिस. ठीक आहे. आता थोडा फॉन्ट मोठा दिसावा म्हणून मी ते माझ्या अनुसार ऍडजस्ट करून घेतोय. ठीक आहे. तर पहिले काय, प्रेडिक्ट रिकव्हरी डेज, याचा जो पण रिझल्ट असेल तो कुठे शो होणार आहे, इथे खाली. ओके. जो पण रिझल्ट शो होईल याचा, ठीक आहे, तो इथे खाली शो झाला पाहिजे. ओके. यू विल गेट रिकवर्ड इन, काय आता जेवढे डेज असतील ते तुम्हाला प्रेडिक्ट करायचे डेज. ठीक आहे. ओके. हे तुमचं आन्सर राहील. ओके, हे रिझल्ट राहील. इथे काय दिसला पाहिजे, स्वतः एज वर्सेस रिकव्हरी डेज चा ग्राफ. ओके. तसंच इथे काय दिसला पाहिजे, एच जागी BMI, बॉडी मास इंडेक्स. याच्यावरून कळतं ऍक्च्युली प्रॅक्टिकली की तुम्ही किती हेल्दी आहे. ओके. BMI वर्सेस तुमचं रिकव्हरी. आणि लास्ट आपण काय ठेवूया, एक बटन. सो इथे BMI चे की स्ट्रेस लेवल. ओके. त्याला तुम्हाला काय कलर द्यायचे, इट्स अप टू यू. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक ऍडिशनल बटन ऍड करायचं आहे. आता तुम्हाला कुठेही जागा मिळेल, ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसं ऍड करायचं ते. सो क्लिअर म्हणून एक बटन करायचं. याच्यावर क्लिअर वर क्लिक केलं तर काय झालं पाहिजे ऍक्च्युली, की हे सगळ्या विजिट मध्ये जर टाईप केलेलं आहे. ओके. आता सपोज हा विजिट आहे, ह्याच्यात मी काही टाईप केले 1 2 3 4 5, क्लिअर वर क्लिक केलं ना, सगळे जे आहे विजिट लगेच ब्लँक झाले पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला एक हिंट एवढीच देऊ शकतो मी, की याच्यासाठी डॉट डिलीट म्हणून मेथड आहे. ओके. ती नेटवर सर्च करायची, डॉट डिलीट करू शकता तुम्ही, डॉट इन्सर्ट वगैरे, तर तुमच्यावर डिपेंड आहे. तर डॉट डिलीट मेथड आहे, कोणाची ही, एंट्री विजिटची मेथड आहे. ओके. तर सगळं काही एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. सो कोणाला काही डाऊट आहे का? यस, एनीवन इज हॅव्हिंग एनी डाऊट? आता कोड्स तुम्हाला पाठवले, सगळं पाठवले तुम्हाला. कोणाला काही डाऊट आहे? यस, नो? हे क्लिअर काय, हे बटन आहे. हा, या बटनने काय होईल, की याच्यातला जो पण डेटा आहे तो गायब होऊन जाईल, क्लिअर होऊन जातील हे, जसं कॅल्क्युलेटर मध्ये असतं. आणि हे काय तुमचं, हे आन्सरचा पार्ट आहे. ठीक आहे. लास्ट प्रोजेक्ट मध्ये जसं केलं होतं. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे? यस, नो, मेसेज बॉक्स मध्ये टाका. ओके. ठीक आहे. चला. ठीक आहे. आता झाले ऑलमोस्ट 5:30 होत आले. 1 आवर आरामात लागेल याला. ठीक आहे. आता तुम्हाला फॉन्ट वगैरे सगळं माहिती आहे, तुमच्याकडे ऑलरेडी कोड आहे. सो काय करा, एक 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 पार्ट तुमच्याकडे बनवून घ्या. ठीक आहे. सो आय कीप द स्क्रीन ॲज इट इज. ओके. कोणाला काही डाऊट राहिला, यू कॅन मेसेज मी. ठीक आहे. ओके. पहिले काय करा, तुमचा जो पण याचा कोड आहे मशीन लर्निंगचा, तो कोड पहिले कम्प्लीट करून घ्या. त्याच्यानंतर GUI बनवायला घ्या. ओके. येस. आणि दोन्ही कोड सेपरेट ठेवा, नंतर मर्ज करा. एकत्रच करणार, खिचडी होऊन जाईल. पहिले वाटलंच तर GUI बनवा एका सेपरेट कोड मध्ये, मग
तुमचा जो पण मशीन लर्निंगचा कोड आहे तो सेपरेट बनवा, किंवा पहिले मशीन लर्निंगचा करा, नंतर जीआय बनवा आणि मग त्याच्यातलाच डेटा याच्यात कॉपी पेस्ट करा. ठीक आहे, सो जसं तुम्हाला सुटेबल वाटेल. सो आय सी यू ॲट 6:25. ठीक आहे, 1 hour इज मोर दॅन सफिशियंट. ओके, एक मिनिट, याच्यामध्ये एक छोटी मिस्टेक आहे. आपल्याला रिकव्हरी डेज काय करायचे हे आपण सांगणार आहे, रिकव्हरी डेज. ठीक आहे, सो ही जी विजेट आहे ही आपल्याला लागणार नाही. ठीक आहे, त्या जागी आपल्याला काय आहे, हे रिकव्हरी डेज आहेत आपले. येस, सो दिस विल बी अवर रिकव्हरी डेज. ठीक आहे, सो एवढा एक चेंज लक्षात ठेवायचा आहे की इथे तुमचं रिकव्हरी डेज ची जी विजेट आहे ती नाही घ्यायची आहे. ठीक आहे, कारण की आपण रिकव्हरी डेज देणार आहे. मशीन स्वतः प्रिडिक्शन सांगणार आहे किती दिवसात पेशंट रिकव्हर होईल. ओके, कंटिन्यू.
की कोणाच झालाय का? येस. ऍटलिस्ट हाफ पार्ट झालाय का, म्हणजे ऍटलिस्ट एक एआयचा आपला सॉरी मशीन लर्निंगचा पार्ट मॉडेलचा, किंवा मग जो अदर पार्ट आहे जीआयचा तो. ओके, ज्यांचं झालं असेल त्यांनी इथे चॅट बॉक्समध्ये टाका. येस, ज्यांचं पण हाफ पार्ट जरी झाला असेल त्यांनी कोड चॅट बॉक्समध्ये टाकून द्या. ओके, बाय द टाइम आय विल टेक द अटेंडन्स. ठीक आहे. येस, ज्यांचा थोडा पण कोडचा पार्ट झाला असेल, लाईक मशीन लर्निंगचा पार्ट किंवा मग जीआयचा पार्ट, त्यांनी चॅट बॉक्समध्ये इथे मेसेजमध्ये कोड टाकून द्या. ओके. ओके, सो विल स्टॉप हियर. ठीक आहे.
सो ज्यांचा कोड झाला ते ग्रुपवर टाकू शकता ऑन व्हॉट्सअप. ओके. आणि जे पण रेग्युलर असाइनमेंट देतो आपण प्रोजेक्ट करतो ते ग्रुपवर टाकत चला. ठीक आहे, कारण की त्याने काय होईल, तुमच्या मार्क्सवर जे ITRचा रिपोर्ट आहे त्याचे जे मार्क्स आहे ते आम्ही फिल करणार आहे. सो इट विल हेल्प यू ॲट दॅट टाइम. ओके. सो विल स्टॉप हिअर. ओके, ठीक आहे.